इधर क्या कर रही? हिनाताई, हिनाताई, कसा आहे छोकरा? मस्त आहे बघ. ऐ ऐ इकडे बघ. तू निघालीस? हो निघाले. बरं, 3ची बस आहे, तिलाच आता. चालेल. मी इकडेच बसलीये. बस आली ना कबाट ठेवायला हो, येते. ठीक आहे. हाँ. अरे 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 सुन, ठहर तो. क्या पागल आदमी है? अब पूरा गांव उतर के जाना पड़ेगा. नाही लागणार. अगं ये सुष्मी, पाहुणे यायचा टाइम झाला तरी तुझ्या पोरगीचा पत्त्या नाही अजून. गेल्या कुठं? दीपक, जा की बघ ती कुठं राहिली आप्पी. अगं मी असेल इथंच कुठं तर येईल की. अक्का, बरं झालं बरं का तुम्ही खुर्चीची आणि कपांची मदत केली. अगं त्यात काय एवढं, तुझी पोरगी ती माझी पोरगी. आणि सुष्मे, पाणी बिनी भरून ठेवलंयस ना? अगं तुझ्यासाठी लय लांबनं बोलवलंय मी पाहुण्यांना, परवाईवरनं. कुठलं काय? मी एवढं सांगितलं, माझं कुणी काय ऐकलं? काय अगं सुष्मी, हा, सगळीकडे मीच मरते तरी बरे, मलाच म्हणत नाही पाहुण्यांसमोर उभी राहा म्हणून. ए कपारी पोरानो, अगं पाहुण्यांचा फोन आला. हॅलो, हा हा, ते कमानीत ना आत आलंय ना? हा, आता असं मोहरा यावायच, भैरवनाथच देऊळ लागेल बघा. दिसलं का? हा, आता डाव्या अंगानं सरळ खाली या आणि सुरेश बापूंचं घर इचरा. सगळी ओळखतात बघा. वय वय या. अगं पाहुणं आलं, आता तुझी पोरगी कुठे आहे अजून? छकुली तिकडे बाय, जा आपी दिदी कुठे शोध, जा आणि पटकन तिला. अक्का, मी जरा पोह्यांचं बघते. अगं आई काय, त्याला जरा 40-50 रुपये दे की, जरा पाहुण्यांना काही थंड बिंड तर आणू दे. दीपक ये पटकन इकडे, चल. ए पोरा चल. ए मरतीस का काय? हो बाजूला. मामा, बरं झालं गाडी थांबवली, नाही तर खरंच मरत होते मी. आणि काय हो, ते मागच्या थांब्यावर गाडी का बरं नाही थांबली? हवा आमची हिनाताई उभी आहे तिथं. मला नाही कोण तिथं दिसलं. आणि एका बाईसाठी गाडी थांबवायची? हा, अहो एका बाईसाठी हिनाताई येते आमची. आता तू मला दिसली नाही म्हणून तिने काय गाव ओलांडून स्टँडवर जायचंय वय. घ्या माग घ्या. माग? हा मग मामा, आता हिनाताईच्या जागेवर तुमची पोरगी असली असती तर माग घेतलीच असती का नाही? थांबा. ए काय करतेस? अहो थांबा मामा. मास्तर, उघडा की. हा हाव, ऐका ना, अहो आमची हिनाताई आहे ना, त्या मागच्या स्टॉपवर उभी आहे, पण या ड्रायव्हर मामांनी तिथे गाडी थांबवली नाही. चुकीचं आहे का नाही? अंगास मामा, आता सगळीच म्हणतात. घ्या की वाईज माग. घेतो बाई. थांबा थांबा. चली ना ताई. हमारे में ना बड़ी बहन को आपा कहते हैं. तू सच में हमारी आपा है अप्पी. चल निकलती. हा मामा, जाऊ दे आता. मामा, तुम्हाला खरंच नीट दिसत नाही वाटतं. अहो वाटतं पाव बसून आणलं तोय सीटा. काय? अहो बघा की, उतरा खाली.
कोण आहे रे वर? अप्पी दीदी कू कू. चकुलीचं सिग्नल आहे. हो धावत आलंच होय. हो जाते मी. चले बाबा उठ, डोकं बेकं फिरलं का तुझं? उतर खाली. टप्पा जागा बसायची. उतर. कोणी नाही तुम्हाला वर येते मी. तर मग ते हंडा कशी घेऊन गेले त्या पोरीने सांगितलं. आप्पे कुठे गेलती? पाणी आणायला. हे काय हे दर तिकीट ठेव. पाणी आणलं. चल चल वर डरमात वर. अगं बाया, तुमच्या बाया लिखीन तर आखरीतच आहे. अगं पाहुणं पार दाराशी आल्यात आणि ही पोरगी आत्ताशी आली. हिचं आवरायचं कावा, पोहे कावा व्हायचं. माझ्या टायमाला पाहुणे यायच्या आधीच आवरून बसले होते मी. आणि इकडे कळशी त्या वाचला ड्रामात. चला अप्पी दीदी नटवा. चला अप्पी दीदी नटवा. भया ले काही नटायची गरजच नाही माझ्या लेकीला. मुलीचे वडील कुठे आहेत? त्यांना एक ना भाडं आलं. आमची वडाप आहे ना, नेहमीचं गिरायक आपलं, म्हणून त्यांना थांबता नाही आलं. पण पुढच्या बोरी चालीला थांबतील ना ते. आणि सुनंदा का आमच्या शेजारी राहत असल्या तरी आम्हाला मोठ्या बहिणीगतच आहेत त्या. ही आमची आप्पी. आप्पी काय म्हणतीस? अपर्णा नाव आहे तिचं, पण आम्ही आपल्या लाडाने आप्पीच म्हणतोय तिला. अपर्णा पाया पड ना बाय. पाया पडा का? हे भिंती लावलेली कागद कसली आहेत? आमच्या अप्पी दीदीचं सर्टिफिकेट आहे. मी चकुली तिची PA. आमच्या अप्पी दीदीला ना कलेक्टर. घ्या ना घ्या. पोहे घ्या ना तुम्ही. पोहे खाल्लेच नाही. घ्या ना. माझ्या पुरीनच केलेत. खूप चव आहे तिच्या हाताला. घरातलं सगळं काम तीच करते. आता मी आणलेलं स्थळ हाय म्हणल्यावर कुठं बोर्ड दाखवायला तरी जागा असेल वय. काय गणेशराव, पसंत आहे का आमची पोरगी? नाही म्हणजे आत्ताच बघून घ्या, परत म्हणू नका तवा नीट बघितलं नव्हतं. काय सुषमा? सुनंदा अक्कानी स्थळ आणले म्हटल्यावर डोळे झाकून आम्ही आमची पोरगी पुढे धाडू बघा. आता सुनंदा कलाच पसंत करते वाटते. तुम्हाला काय विचारायचं असेल तर घ्या ना विचारून. आत्ताच्या पोरांना त्यांचं वेगळं बोलायचंच असतंय. आता माझ्या टायमाला असलं कुठं बघ काय होतं तवा. कर ना. जा ना पाहुण्याला बाहेर घेऊन जा. होय, होय. जा, काय बोलायचं असेल तर. या गणेशराव या. जा. तात्या चप्पल घालतो तुमची. काय पण त्या जेवला का देऊ? तुला मटण येतंय ना? सुक्क रस्सा नुसतं नळ्या पुढतं आपण. हा हे भुगाच नुसतं येते. हा मग काय बाकी घरचं पण येतच असणार सगळं. तुला काय हॉबी बिबी आहे का? म्हणजे गाणं, शिवणकाम, डान्स बिन्स नाही का? तशी काही हॉबी नाही मला. मग विषय संपला. तू फक्त घरातलं तेवढं बघ. बाकी माझ्या सोड. काय मी ड्युटीवर नाही येत जाईन. आपण मला ना तुम्हाला एक सांगायचं होतं. माझा पगार बघ सगळं मिळून हातात 25 पडते. जमीन आहे 4 गुंठे. ते आई तात्या बघतात. बाकी खाऊन पिऊन सुखी राहशील. वर्षा काठी एखादा घंटन, 4 चांगल्या साड्या. पर 6 साड्या. चला करायचं का मग फायनल? चला मग सांगू देऊ घरच्यांना. मी अभ्यास करते. चांगलं आहे की मग कर की. आपण दोघं मिळून करू पाहिजे तर. म्हणजे पुढं पोरांचाही अभ्यास तुलाच घ्यायचा ना. बाकी पोरांचा काय विचार?
म्हणजे आधीच सगळं बोललेलं बरं. मला तर बघ डोसक्यावर 1 आणि काकत 2 म्हणजे किती झाली 1 आणि 2. मी कलेक्टर होणार आहे. काय मी कलेक्टर होणार आहे. त्याचाच अभ्यास करत्या. UPSC ची परीक्षा द्यायची आहे मला. एक पास काढून दे तू मस्त पैकी पार गणपती पुण्यापासून अजिंठा येरूळ पर्यंत पाहिजे तिकडे फिरू. हा चल. अहो फिरायसाठी नाही, ते बापू म्हणतात ना. बापू म्हणजे तुझं वडील नव, हा त्यांची वाडा पाहिजे. त्यांच्या डोसक्यात आलेलं पिलं आहे म्हणे. नाही नाही, हे ना शाळेपासूनच माझं शाळेत मी कोण होतो माहितीये का? सचिन 1 नंबर बॅट्समॅन. नुसते 6 आणि 4 आणायचो. आता काय आणतो लालपरी. ए पण आपल्याकडे ड्रायव्हर ना लॉंग रूटला सगळ्यात आधी आपल्याला पाठवतात. शाळेत काय मस्त काय बी वाटतंय, ह्या होईल त्या होईल, पण तिथलं खूळ तिथल्या तिथं सोडायचं. खूळ नाही, खूळ नाही हो. म्हणजे बापू म्हणतात केलं ना का मग होतच. असं अडून राहिली तर लगीन कसं होईल आपलं? नाही नाही, लग्नाला नाही नाहीच आहे माझी. पण माझं फक्त एवढं, बायको कशी घरदार बघणारी नेटानं संसार पुढे नेणारी पाहिजे. हे असं अभ्यास उपराट धंदे कोण करून देईल? अहो ऐका ना, ते सगळं करून मी अभ्यास बी करीन ना. आता घरी तसं करते तसं. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे का तुटल एवढं ताणू नको. मला आवडली आहे तू. तुझा बी जीव आलाय कळते मला तुझ्या डोळ्यात. नाहीतर तुला शिलाई मशीन घेऊन दे. तू घरी बसून नुसतं काढ. हो पण मला ना नाहीतर तू आमच्या ताईडीवानी बिशी चालू कर लग्नानंतर. म्हणजे पैशाला पैसा मी बी निवान. ऐका नाही विषय कलेक्टर पेक्षा भारी. आता मी गेलो का बॅट्समन व्हायला नाही का? नाही त्याच्यात काय होणार नव्हतं मला माहितीये. करायला पाहिजे होतं पण तुम्ही. म्हणजे मी काय म्हणते ना ते कळलं असतं तुम्हाला. म्हणजे माग हटायचंच नाही म्हण की. बघा जा तुम्ही मॉडेल सोयरीक जा. तू मग जाऊ का? तू कुणाला नाकारतेस तुला माहित नाही. अगं परमनंट नोकरी आहे. हे बघ तुझ्या बापाशी मी बोलतो की ती वडाप चालवते, मी एसटी चालवतो. एसटी मोठी असती, माझं ऐकतील ते. तुम्ही आलात ना तरी चालेल. आता एक लक्षात ठेव, पण जेवढा वेळ हवेत राहशील ना तेवढी दणकन आपटशील एक दिवशी. मामे अरे काय पोरगी आई, आज सिंधुदुर्गची ट्रिप सोडून हिला इथं बघायला आलोय. पण झालं आणि हिला कळतंय का काय बोलते ती? काय म्हणली काय पोरगी? आम्हाला नाही सॉरी करायची. तात्या चला चल गाई. काय बोललीस त्यांना? खरं सांग काय बोललीस त्यांना? मम्मी मी खरंच काय नाही बोलली ग. तू जर अभ्यासाचं आणि कलेक्टरचं काय बोलली असशील ना तर माझ्या इतकं वाईट कोण नाही आप्पे. सुषमे नाक कापलं तुझ्या पोरीने. काय झालं अक्का? काय विचारू नकोस. अगं तुझी ही पोरगी अभ्यास सोडून दुसरं काही बोललीच नाही. किती दिवस झाला आपण समजावतो हिला, त्याच काय नाही. अगं 10 जण माग होती या स्थळाच्या, पण मी पहिलं तुझ्याकडे आणलं ते बी वाईवरनं. 80च्या स्पीडने एसटी चालवतो तो पोरगा. त्याला असं बोलतात वय काय तर म्हणणं कलेक्टर व्हायचंय. मला तुझ्या पोरगीचं काही खरं वाटत नाही. मला तर लय टेन्शन आले सुषमी. आता मी ह्या फंदातच पडणार नाही. आता तू आणि तुझी ही कलेक्टर पोरगी तुमचं तुम्ही बघून घ्या. तिला काय अक्कल आहे का? काही सांगू नको मला. ऐका ना. नाही नाही मी नाही काय बघायचे. लोकांच्या राशीला शनी लागलेला असतो आणि आमच्या राशीला पुस्तकं लागलेत. बघतेच ही पुस्तकं कशी घरात राहतात ते. मम्मी कलेक्टर व्हायचं हिला. मम्मी अगं काय मम्मी अगं स्थळ घालवले ह्या पोरीने. ऐक ना तू पुस्तक अभ्यासाचाच मोठी कलेक्टर होणारे अभ्यास करून घेऊन चालल्या. जाईल मी कुठं पण घेऊन. अगं मी ही पुस्तकं आता घरात राहणार नाही. अगं तू कुठे घेऊन चाललीस ते तर सांग. मी नाही सांगणार. मम्मी ऐक ना ते पुस्तक. मम्मी अगं माणसं बघते अगं मम्मी. पुस्तक राहू दे की मम्मी. अगं जरा मम्मी तू कुठे चाल. मम्मी अगं याडबीड लागलं काय तुला? अगं मम्मी युद्धाची देवता ही उद्या कोपली तर. अगं मम्मी आपल्या आप्पी तिथं लगीन होणार नाही.
ही पुस्तकं जर दारातून घरात आली ना तर सरळ चुलीत. मम्मी चुलीत लक्षातच ठेव तू. दिप्या वाचली भावा पुस्तक. दिदे मम्मी आता तर हँग झाल्या, 10-15 मिनिटात होईल रिसेट. तू चल घरला चल. दिप्या नको, मी घरी आले ना तर परत राग म्हणती. देते मी जाते शेतात. आता म्हणते बरं ठीक आहे जा. येते. हा तू बोला तिच्याशी. तू नको टेन्शन घेऊ, जा नीट जा ग आणि पायाकडे बघ. आप्पे तू ना उगाच सांगितलं त्या आलेल्या पोराला तुला कलेक्टर व्हायचंय म्हणून. आता कलेक्टर होऊ देणारा नवरा भेटणार आहे की नाही काय माहिती. इकडे हे सारखं माझं लई लांब मारतो माझा काका. लांब म्हणजे तुझा काका काय चिचेचं झाडा मारणार आहे का? बघा बोललो होते की नाही मी. यार न एवढा बेटा झाला का काय? एवढा लांब कोण विटी मारत का? आता काढणार कोण? तू खेळ तुझ्या काकावर, आम्ही जातो. चला रे. काका आता ती इट्टी काढून दे मला. अरे 3 महिन्यांनी घरी आलोय राव मी. इट्टी काढायला वे. चल दुसरी बनवू आपण. दुसरी नाही आणि बिसरी नाही, मला तेच पाहिजे. तीच पाहिजे वय. अरे काका एवढ्या लांब कशाला मारली इट्टी? गेलो शायनिंग करायला आणि मारली. कशा आलं माझ्या. थांब बघतो. तो दिसली का? थांब इथंच काढतो मी. आरू यार थांब की. काकाव गेले पोरग. काम झालं की कलटी. हा बापू. आप्या अगं रडली बिडलीस का काय तू? अहो कुठं काय, काही नाही. आप्पे अहो इथं रेंज नाही ना नीट, म्हणून तुम्हाला आवाज तसा येतोय. बर बर. कुठे आहेस आता? अहो इकडे पाटलाच्या शेताकडे आलते. पेपर वाचलास का नाही? अहो नाही ना, ते अहो ते गडबडीत राहिलं माझ्याकडनं. मी वाचते पण आता. बर वाच वाच. आप्या मम्मी काय बोलली नाही ना घरात तुला? बापू बर बर, पण पेपर वाचा. वाचते मी. ठेवते. हा. हॉटस्पॉट पाहिजे का? इकडे इकडे हॉटस्पॉट पाहिजे का म्हणलं? हॉटस्पॉट. कोण आहे? वायफाय चालू करा की मग कळेल कोण आहे ती. शेंशा तो तर पिक्चर मध्ये असतो ना. मग आता काय चालू आहे इथं? म्हणजे? आणि 1 मिनिट,
तुम्ही झाडावर काय करताय? आमचा दरबार हितच भरतो. म्हणजे अहो आम्ही झाडा वाचू दे नाही तर चंद्रा वाचू दे, आमची रेंज पोचते ना तुमच्यापर्यंत, घ्या की. पण एवढ्या अर्जंट मध्ये कुणाला मेसेज करायचा आहे? मेसेज कुणाला करते? अहो ते पेपर डाउनलोड करायचंय ना, तो करते. आमच्या गावात इंग्लिश पेपर येत नाही ना, म्हणून मग रोज असं डाउनलोड करून वाचते. इंग्लिश का? अभ्यासासाठी हो. तुम्ही झाडावून खाली उतरा बरं, तुमच्या हॉटस्पॉटला पासवर्ड आहे. सांगतो की. तुमचं नाव काय सांगा बरं आधी, तेच पासवर्ड ठेवा लागणार आता. हा नाव म्हणलं, नाव काय आहे? अपर्णा. एकच नंबर नाव आहे. कुणी ठेवलंय? बापूंनी. पासवर्ड घेऊन टाक. सांगा की हो. अहो तोच पासवर्ड आहे, घेऊन टाक. होतंय का डाउनलोड? होतंय होतंय. नाही तर रेंज मध्ये या जरा. आजपर्यंत रेंज मध्ये कशा नव्हतं तीच कळा ना. पण फास्ट होईल ना, मला घरी जायचंय हो. मगाशी काय रडत होता का तुम्ही? काय? तुम्हाला काय करायचंय? आता 86 म्हणल्यावर जनतेची काळजी केली पाहिजे. असं मग तसं असेल तर जनतेसमोर आल्याशिवाय जनतेला तरी कसं कळणार का काळजी करणार खरंच 86 आहे का झाडावरचं माकड? अयो, अभ्यासागत बोलाय बी लय हुशार आहेस का तू? तुम्हाला अभ्यास जनतेकडे लक्ष आहे म्हणजे? हा मग झालं चला येते मी. परत येणार ना रेंज मध्ये? हा नाही म्हणलं विसरणार नाही ना मला? काय माहिती, इसरू पण शकते. पण थँक्यू बर का. हा थँक्यू म्हणलं. 86 जरा म्हणून काय पडलीये का तुम्हाला? पोरगी कसं बोलती कसं वागती काय माहितीये का तुम्हाला? आज आपल्यामुळं सुनंदा अक्काचं नाक कापल्या गेलं. अशानं कोण करून घेईल तिला? एकतर आपण त्यांच्या घरात भाड्यानं राहतो, कायशेभर घरातच ठेवायची तिला. लय राजवाड्यात राहतो नाही का आपण? अगं पण सुषमा, एका शब्दानं तरी बोललीस का तू? हा मी घरात असतो ते 4 गोष्टी विचारून घेतल्या असत्या का नाही? मान्य आहे सुनंदा अक्कानं आणलेलं स्थळ आहे, पण ही पण आपली लेक आहे का नाही? ही कुठं आपली? ही आपली? ही तर तुमचीच लेक आहे ना, तुमचंच ऐकते सगळं. आई वैरीन. मम्मी तू दिदे अगं जरा मोठ्याने बोल की, तिला ऐकू गेलं नसेल. हसा, सगळेच हसा माझ्यावर. एक दिवस बीपी वाढला फुटून जाईन मी, मग कळेल तुम्हाला. मम्मी अगं फुटायला तू काय फुगायचोय? जाऊ दे ना, मी कुणाला काय बोलतच नाही. मगाचपासून तर तूच बोलतेस की. सुषमा उगाच चिडचिड करू नको, सकाळी बोलू आपण. तुझा झोप जा. मला झोपायला सांगाल आणि पोरीला अभ्यासाला बसवाल. चला सगळे झोपायला. दिवस रात्र लाईट जायला आपण काही 86 लागून नाही गेलो. राणीनं हाक मारली ना? हो तर मम्मी उठली तर तुला परत रागवेल. माझ्यामुळे तुम्हाला ऐकायला लागतंय ना? कुठलं काय? तुझी मम्मी कुठं काय बोलती वय मला? मगाशी नाही का म्हणली मी कुठं काय बोलते तुम्हाला म्हणून? तसं नाही हो. अगं मग कसं? अगं राणी काय म्हणती ते तरी बघ. बापू आप्या, अगं आई तुझी ती हा बोलणारच. तू एकदा कलेक्टर हो, मग बघ तुला कशी मिरवती गावात. बस अभ्यास करा. आता या बापूच्या राणीतनं तुला कुणी उतरवणार नाही आणि कुणी लाईट पण बंद करणार नाही. भावी कलेक्टर अपर्णा सुरेश बाने चालू दे तुमचं.